नमस्कार मंडळी, सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम झणझणीत मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटेल अशी कोकणी मटण भाजी। ही भाजी पाहताच तुम्हाला तिचा सुंदर लाल रंग आणि तेलाची तर्री नक्कीच आवडेल। काही दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलवर कोकणी मिरची मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता। त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्यामुळे आज मी त्याच घरगुती कोकणी मिरची मसाल्याचा वापर करून ही मस्त मटण भाजी कशी बनवायची हेही तुम्हाला दाखवणार आहे। तर मटणाच्या भाजीसोबत बाजरीची भाकर आहा अप्रतिम लागते। तर तुम्ही मटणाच्या भाजीसोबत तुम्हाला भाकर आवडते की चपाती हे कमेंट करून मला नक्की सांगा। हा मसाला वापरल्यावर भाजीला अप्रतिम चव तर येतेच, पण भाजीचा रंगही बघा एकदम छान नैसर्गिक लाल रंग आणि आकर्षक येतो। त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की करून बघा। मला खात्री आहे की तुमच्या घरच्यांना ही भाजी खूप आवडेल आणि पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील। यात फक्त कोकणी मिरची मसाल्याचा वापर केलेला आहे, इतर कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाहीये। तर फक्त कोकणी मिरची मसाला वापरूनच ही भाजी बनवलेली आहे। चला तर मग आता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेला आहे नॉनस्टिक कुकर। त्यात मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय। जिरं छान लालसर झालं, छान तळतळून झालं की त्यात काही खडे मसाले टाकणार आहे। लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता आणि हिरवा वेलदोडा, बस एवढंच टाकायचं। त्यानंतर ते छान तळलं गेलं की त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे 3 बारीक कांदे असे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर कांदे छान आपल्याला लालसर तळून घ्यायचे आहेत। तर बघा हे काहीतरी नवीन पद्धतीचं सूप आहे। तर मी ते मटणाला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे। तर आमच्याकडे अशाच पद्धतीचं सूप बनवलं जातं, कारण प्यायला अगदी भन्नाट असं सूप लागतं ना की तुम्ही नेहमी अशा पद्धतीने सूप बनवणार। फक्त यात खडे मसाले टाकून घ्यायचे आहे। लवंग, मिरे, दालचिनी आणि हिरवे वेलदोडे हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे। ती पण छान तळून झाली की मग त्यात आपल्याला हे मटण टाकून घ्यायचं आहे। आता मटण छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। खडे मसाल्यांमध्ये मटणामध्ये आपण नेहमी कांदा, लसूण, आल्याची पेस्टच घालतो, पण खडे मसाले टाकून आणि त्यानंतर त्यावरही कसुरी मेथी हे टाकून सूपला एक वेगळी चव येते। तर तुम्ही 1 वाटीच्या ऐवजी 4 वाटी सूप पिणार असं हे भन्नाट सूप तयार होतं। तर आता हे छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही खडे मसाले स्किप करू शकतात। तर आता हे मी 10 मिनटं उकळू देते। तर बघा कसलं छान त्याला पाणी सुटलेलं आहे। तर अगोदर मी त्याला 10 मिनटं असं उकळू दिलेलं आहे। त्यानंतर मी आता यात पाणी टाकून घेणार आहे, कारण सूप म्हटलं की आमच्या घरात प्रत्येकाला सूप प्यायला आवडतं, मग ते मटणाचं असू द्यात की मग चिकनचं सूप असू दे। तर मी आता पाणी गरम करून ठेवलेलं आहे, म्हणून मी पाणी थोडं जास्तीच घालते, कारण मला सूप तेवढ्या क्वांटिटीमध्ये हवं असतं। कारण अर्धं मी भाजीमध्ये वापरते आणि अर्धं आम्हाला प्यायला लागतं, म्हणून मग मी पाणी थोडं जास्तच टाकते। पण पातळ होत नाही, खूप टेस्टी हे सूप तयार होतं। तर मी आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। मीठ मी ऑलरेडीच मटणाला लावलेलं होतं म्हणून टाकणार नाही। आता मी 20 मिनटं परत झाकून ठेवते, मोकळं शिजून घेणार आहे। तर मी आता इथे पूर्ण 1 लसूण निवडून घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, त्याचे तुकडे करून घेतलेत आल्याचे, आणि तेल टाकून ते तव्यावर भाजून घेणार आहे, तेलात तळून घेणार आहे लसूण आणि आलं। तर आता आपण मसाल्याला सुरुवात केलेली आहे। तिकडे मटण 20 ते 25 मिनटं मी तसंच झाकण ठेवून उकळू देणार आहे। आता लसूण आणि आलं थोडंसं लालसर झालंय, त्यात टाकून घ्यायची आहे कोथिंबीर। तिलाही तेलात छान आपल्याला भाजून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे। तर आता ही छान झालेली आहे तळून। आता मी करते गॅस कमी आणि एका प्लेटमध्ये आता हे काढून घेते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे खोबरं। तर खोबरं मी इथे 1 वाटी घेतलेलं आहे। तर ते खोबरं सुद्धा आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे। तर बघा 1 वाटी मी ते खोबरं किसून घेतलेलं आहे। आता मी ते भाजून घेते।
जास्त काळपट करू नका. छान हलका ब्राऊन कलर आपल्याला त्याला यायला हवा असं भाजायचं आहे. तर बघा या अशा पद्धतीने तेही मी भाजून घेतलेलं आहे. त्याला एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते. चला, तर आता खोबरं देखील भाजून झालेलं आहे, बघू शकतात. आता भाजायचे आहे कांदे. तर मी इथे 3 कांदे चिरून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने जर चिरले ना मग ते पटकन भाजून होतात. त्यात मी आता तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे कांदे मी तेलात छान भाजून घेणार आहे. छान लालसर ब्राऊन कलर येतोवर आपल्याला भाजायचं आहे. तर बघा हा मसाला 4 जणांसाठी जी भाजी बनवतो ना त्याच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. प्रमाण अगदी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने कांदा हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तोही भाजून झालेला आहे. त्यालाही मी एका प्लेटमध्ये आता काढून घेते. बघा आता सगळाच मसाला भाजून झालेला आहे. तर आता याला छान आपल्याला गार होऊ द्यायचे. गार झालं की मग त्याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर त्यात मी आता हा मसाला सगळा काढून घेते. तर गरम मसाला आहे तेव्हा तुम्ही त्याला अजिबात मिक्सरला फिरवू नका. गार झाल्यावरच फिरवा, कारण गरम मसाला तुम्ही किती ते पॅक करून ठेवलं ना तरी तो उडतो. म्हणून पूर्णपणे त्याला गार होऊ द्या. मग मिक्सरला थोडं पाणी घालून छान बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मसालाही बारीक करून झाला आहे. आता इथं सूपही झालेलं आहे. 20 ते 25 मिनटं मी त्याला झाकून ठेवलं. नंतर मी कुकर लावून घेतला आणि 2 शिट्टीमध्ये मटण हे शिजून गेलेलं आहे. तर बघा कसलं छान मटण सूप तयार झालेलं आहे. तर बघा छान शिजून झालेलं आहे आणि सूपसुद्धा खूप छान झालेलं आहे. जशा शिट्ट्या होतात ना, जसं ते सूप उकळतं ना तसं खूप छान स्मेल येतो. बघा सूप होत नाही की आमच्या इथे सूप डिवाइड करणं चालू झालं. म्हणजे आम्ही 4 जण आहेत तर प्रत्येकाला आम्हाला सूप प्यायला आवडतं, म्हणून डिशमध्ये लगेच सूप काढायचं काम चालू झालेलं आहे. तर मी इथे घेतलेलं आहे पातेलं. तर मी इथे पितळाच्या पातेल्यात नॉनव्हेजची भाजी बनवत असते. तर त्यात मी 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. जी तेलाची पळी असते ती. तेल छान गरम करून झालं की त्यात आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे. तर मसाला व्यवस्थित टाकून घ्या, हातावर तेल उडायला नको, असं व्यवस्थित काळजीपूर्वक टाकून घ्यायचं आहे. आता मसाल्याला छान तेल सुटू द्यायचं. मसाला तेलात तळायला अजिबात घाई करू नका. तर बघा असं छान तेल सुटायला हवं मसाल्याला, म्हणजे मग मसाला छान तळून होतो, त्यातला कच्चापणा सगळा निघून जातो. म्हणून मसाला तळताना अजिबात घाई करू नका. तर बघा आता मी इथे हा कोकणी मसाला वापरणार आहे. मसाला चटणी असं मी यावर लिहून ठेवलेलं आहे, कारण रेग्युलर मिरची पावडरही असते, मग तो कलरही सेम असतो, मग पण ओळखायला थोडी मग अडचण होऊन जाते, म्हणून मी त्यावर लिहून ठेवते मार्करने. तर बघा इथे मी तोच मसाला वापरणार आहे. याची व्हिडिओ मी काही दिवसापूर्वी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही ती जाऊन नक्की बघा. खूप छान मसाला हा तयार झालेला आहे. तर मसालाही छान कलचून झालेला आहे, छान तळून झालेला आहे. त्यात मी फक्त हा कोकणी मसाला टाकून घेणार आहे. तर बघा इथे 2 चमचे आणि अजून थोडंसं वर मी हा मसाला टाकून घेतलेला आहे. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही मसाल्याची गरज नाही. एवढा छान मसाला तयार झालेला आहे. स्मेल खूपच छान येतो त्या मसाल्यांचा. म्हणजे मिरची मसाला सगळं एकसाथ आहे. मिरची वेगळी टाकायची गरज नाही. फक्त डायरेक्ट हे चमचे तुम्हाला जेवढे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही वापरता त्यानुसार त्यात टाकायचं. 1 चमचा 2 चमचा बस. फक्त तुम्ही यात हवं तर धना पावडर टाकू शकतात, पण मी यात धना पावडरही टाकलेलं नाही आहे, कारण त्यात आपण धनेसुद्धा टाकलेले आहे. बघा कसला सुंदर कलर आलेला आहे आणि छान त्याला तेलही सुटत चाललेलं आहे. कलरवरनंच कळतं की मिरची कशी आहे, मसाला कसा आहे. तर मी यात मसाल्याचंच भांड्यातलं पाणी यात टाकून घेतलेलं आहे. अगदी थोडं थोडं पाणी टाकून मी हा मसाला शिजवत जाणार आहे, म्हणजे छान त्याला तरी आणणार आहे. तर बघा त्यात पाणी टाकून झालेलं आहे. तर बघा कसला छान लालसर कलर तयार झालेला आहे, छान त्याला तरी आलेली आहे. बरं तुम्ही ही रेसिपी कुठून बघतायत हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की रेसिपी कुठपर्यंत पोहोचत आहे. तर बघा मसाला छान तळून झालेला आहे, कलर छान आलेला आहे. आता त्यात मी हे सूप टाकून घेणार आहे. अगोदर सूप टाकून घेते, पूर्ण असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला हवं त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही सूप टाकून घ्या, पाणी टाकून घ्या.
तर बघा अजून खूप घट्ट आहे, म्हणून मी त्यात थोडं पाणी टाकून घेणार आहे. कारण अर्धं सूप आम्ही प्यायला वापरलं आहे आणि अर्धं सूप मी भाजीसाठी ठेवलेलं होतं. तर ते सूप मी वापरलं आहे. त्यानंतर मी त्यात थोडं पाणी घातलं आहे आणि मग आता हे मटणाचे तुकडे मी त्यात टाकून घेते. आता याला छान आपल्याला उकळ येऊ द्यायची आहे. आता इथं मीठ चेक करून घ्या आणि मग चवीनुसार तुम्ही मीठ देखील टाकून घ्या. बघा कसली सुंदर भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला याला छान उकळ येऊ द्यायची आहे. तर याला उकळ पण जरा बऱ्यापैकी येऊ द्या. अगदी लगेच उकळ आली आणि तुम्ही लगेच गॅस बंद करा असं करू नका. तर भाजीला छान उकळ येऊ द्या. उकळल्याने सगळे मसाले ते मटणामध्ये जातात, त्याला छान चव येते. तर मी आता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग छान अशी त्याला उकळ येऊ देणार आहे. आता भाजीला उकळ येते तोपर्यंत मस्त अशी बाजरीची भाकर बनवून घेऊयात. बाजरीची भाकर तर मटणाच्या भाजीसोबत एकच नंबर लागते. कोणाकोणाला मटणाच्या भाजीसोबत बाजरीची भाकर किंवा चपाती आवडते, पण मटणाच्या भाजीसोबत बाजरीची भाकर काला मोडून एकच नंबर लागते. तर बघा अशी मस्त पटापट एक मी बारीक अशी भाकर टाकून घेते आणि मस्त त्याला आहे ना अशी कडक शेकून घेणार आहे. तर बघा भाकर होत नाही तोपर्यंत भाजीला सुद्धा उकळ आलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने ना मटणाच्या भाजीला छान उकळ येऊ द्यायची आहे. उकळ आल्यानंतर त्यावर मस्त अशी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर बघा कसली सुंदर लालसर कलर आलेला आहे. मस्त अशी कोकणी मसाल्याची मटण रस्सा तयार झालेला आहे. बघा वेगळा मसाला करायची काही अशी गरज नाही. फक्त जो मिरचीचा कोकणी मसाला बनवलेला आहे तेवढाच फक्त आपल्याला टाकून ही मस्त अशी भाजी बनवायची आहे. तुम्हाला ही मटण कोकणी रस्सा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की तुम्ही बनवून बघा. नक्की तो कोकणी मसाला तुम्ही बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.